बोलतात. आज जो मोर्चा काढलेला आहे, काय संदेश द्याल नागरिकांना आणि सरकारला? 33 दिवस ज्या पद्धतीचे विद्यार्थी आपल्या हक्कासाठी लढत आहेत त्यांच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. आणि ही जी तानाशा सरकार आहे ती त्यांचं ऐकत नाही, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही, म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. आणि अशाच पद्धतीची आमचा लढा लढत राहणार. काय मागणी आहे सर, आमची एकच मागणी आहे, जी विद्यार्थ्यांची मागणी आहे. असलेल्या ह्या धर्मेंद्र प्रधान, असलेले नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी तिघांनी पण राजीनामा द्यायचा. कारण का देश चालवण्यासाठी हे सक्षम नाही. जर असते ह्या 33 दिवसात एक तरी माणूस गेला असता. 26 दिवस आपल्या असलेल्या सायंटिस्टांना उपाशीपोटी ठेवलं आहे, असलेल्या महिलांवरती लाठीचार्ज केलं आहे, असलेल्या महिलांच्या कानाखाली पुरुषांनी मारलं आहे. हे दयनीय आहे, हे लाज वाटणारी वस्तू आहे. त्यांच्या छातीवर पाय दिले, त्यांचे कपडे फाडलेत. हे शांतपूर्वक काढणारा विषय नाही. आणि म्हणून आमचे असलेले समस्त नागरिक, असलेले विद्यार्थी त्यांच्या भविष्यासाठी लढण्यासाठी रस्त्यावर आलेत आणि पुढं पण भविष्यात येणार. आम्ही इथंच नाही थांबलो आहे. कोकणातून 26 तारखेपर्यंत हे आंदोलन थांबलं नाही तर आम्ही 100% कोकणातून गाड्या भरून जाणार आणि तिथं त्यांना 100% मदत करणार.